नमस्कार. बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील एका वयोवृद्ध नागरिकाच्या खुनाची. मागील 4 दिवसापूर्वी तुंगत परिसरामध्ये रोपळे येथील 60 वर्षीय वृद्धाचा खून झाला असल्याची माहिती संपूर्ण पंढरपूर तालुक्यात पसरली होती. आणि हा खून नेमका कोणी व का केला या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चा चालू होती. आता भारत तुकाराम माने या बुवाच्या खुनाचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी ललिता सुळगे राहणार गणेशवाडी तालुका मंगळवेढा आणि तिचा चुलत भाऊ रमेश मोठे राहणार नरखेड तालुका मोहोळ या दोघांना पोलिसांनी अटक केली. पंढरपूर येथील न्यायालयासमोर दोघांनाही उभं केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास फक्त 2च दिवसात लावल्यानं पंढरपूर तालुका पोलिसांचं कौतुक होऊ लागले. या संदर्भात अधिक माहिती अशी की भारत तुकाराम माने या वृद्धाचा तुंगत परिसरातील एका शेतात खून झाल्याचा प्रकार येथील शेतकऱ्यांच्या नजरेस आला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी अगदी सतर्क होऊन हा तपास सपोनी केशव रणदिवे यांच्याकडे दिला होता. तालुका पोलिसांनी रोपळे येथील खबऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या लक्षात आलं की भारत माने यांचे ललिता सुळगे यांच्याबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबत अधिक तांत्रिक तपास केला असता खून झाला त्यावेळी ललिता ही तुंगत परिसरातच होती हे पोलिसांच्या लक्षात आलं. यावरून पोलिसांनी ललिता सुळगे यांना ताब्यात घेतलं आणि पोलिसी इंगा दाखवताच त्यांनी या खुनाची कबुली दिली. आपला चुलत भाऊ रमेश मोठे याचबरोबर घेऊन आपणच बुवाचा काटा काढल्याची कबुली त्यांनी दिली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर. ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक. ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84. भारत तुकाराम माने हे रोपळे गावामध्ये बुवा म्हणून ओळखले जायचे. भजन कीर्तनात सहभागी असायचे. यामुळे लोकही त्यांचा आदर करायचे. पंढरपूर लगत असणाऱ्या फुलचिंचोली गावातील बाळूमामा मंदिरात ते नेहमी आरतीसाठी यायचे. याच काळात गणेशवाडी तालुका मंगळवेढा येथील ललिता सुळगे याही तेथे यायच्या. मंदिरातच या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर नाजूक संबंधात झालं आणि त्यांच्या भेटी वरचेवर वाढत गेल्या. काही दिवसापूर्वी या दोघांमध्ये भेटीवरून वाद होऊ लागले. या वादाचं रूपांतर वेगळ्याच वळणावर घेऊन गेलं व ललिता सुळगे यांनी भारत माने यांचा काटा काढण्याचं ठरवलं. आपला चुलत भाऊ रमेश मोठे यासोबत घेऊन तिने योजना आखली. रविवारी सकाळी तिने भारत माने यांना बाळूमामा मंदिरात येण्यासाठी निरोप दिला. यानुसार माने सकाळीच घरातून बाहेर पडले. रविवारी दुपारी या दोघांची बाळूमामा मंदिरात भेट झाली. गप्पा मारण्यात त्यांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी नेहमी भेटत होते त्या तुंगतच्या शेतामध्ये हे दोघे गेले. या ठिकाणी या दोघांची बाचाबाची सुरू झाली. याच वेळी पाठीमागून ललिताचा भाऊ रमेश मोठे हा आला. कोणताही विचार न करता त्यानं आणलेलं धारदार हत्यार भारत माने यांच्या अंगावर चालवलं. क्षणार्धातच भारत माने हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. अंधार झाला असल्याने या खुनाची खबर कोणालाही लागली नाही. यानंतर आरोपी दोघेही बहीण भाऊ या ठिकाणाहून पसार झाले. 2 दिवसानंतर भारत माने यांचं शरीर सडल्यानं दुर्गंधी सुटली आणि या परिसरात खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हे प्रकरण समोर आलं.